पिवळा, गुलाबी तसेच लाल 20 प्रकारचे गुलाब इथे उत्पादित करण्यात येत आहे. एक दिवस हार्वेस्ट केला जातो, दुसऱ्या पॅकिंगला काढला. हा एक दिवस हार्वेस्ट करून एक दिवस प्री-कुलिंग लेट होतात. अच्छा, त्याच्यामुळे प्री-कुलिंगमुळे त्याची थोडीशी फुलाची साईज वाढते, हां, बड साईज, आणि एक चांगला कुलिंग होतो. आणि तर साधारणतः किती त्याचा दांडा किती लांब असतो? इथं आपण पहिल्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर एक दिवस प्री-कुलिंगला ठेवतो, दुसऱ्या दिवशी पॅकिंगला काढतो. पॅकिंगला काढल्यानंतर त्याचं साधारणतः 1 फूटभर पाला पाडला जातो. नंतर त्याची दुसरी स्टेज असा 40 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर, 60-70 सेंटीमीटर असा वेगवेगळा मोजणी केली जाते. मोजणी केल्यानंतर तो स्टेज ग्रेडिंगला निघतो. स्टेज ग्रेडिंगमध्ये त्याचे 1, 2, 3 प्रकार केले जातात. नंतर पॅकिंगला जातो. पॅकिंगमध्ये 40 सेंटीमीटर वेगळा बांधला जातो, 50 सेंटीमीटर वेगळा बांधला जातो, 60-70 सेंटीमीटरचे पंच वेगळे केले जातात. आणि परत प्री कुलिंगला ठेवला, म्हणजे कुलिंगला ठेवला जातो. आणि तिसऱ्या दिवशी तर डिस्पॅचला काढला जातो. या गुलाबा ह्या गुलाबाला टॉप सिक्रेट म्हणतात. टॉप सिक्रेट म्हणजे डच गुलाब. डच गुलाब टॉप सिक्रेट नावाची लाल कलरची व्हरायटी. हा पीच ॲव्हलन्स आहे. तो पीच ॲव्हलन्स. अच्छा. आणि हे पाकळ्या साधारणतः लग्नाला वगैरे इव्हेंटला वगैरे घेऊन जातात. हो, आणि छोटे लहान फुलं पण असतात ना. हो, छोटे लहान फुलं. ही छोटी लहान पिंचिंग असते. ही 20 किलोच्या पॅकिंगमध्ये मार्केटला पाठवली जाते. किलोच्या भावाने जातात ना, किलोच्या भावाने विकले जातात ना. हो, किलोच्या भावाने. ही मिक्स पिंचिंग असते, लाल पिंचिंग वेगळी काढली जाते. आपलं नाव काय? नवीन व्हरायटी आलेली पर्पल म्हणून. पर्पल व्हरायटी ही मार्केटला चांगली चालते. याला साधारणतः याला काय रेट काय मिळते? साधारणतः याला म्हणजे रेटचा सीझन वाईज असतो. साधारणतः 5 रुपयापासून 9 रुपयापर्यंत. किंवा लग्न सरायला हा रेट साधारणतः 10 रुपयाला पण जातो. 8 ते 10 रुपये. बरोबर. अरे बाय तो होता हे फार्मचं कोडिंग केलेलं आहे. अच्छा. की ज्या फार्म 1 ते 10 आहे, 1 ते 18 फार्म आहे, त्या फार्मला आम्ही कोडिंग करायला सांगतो. मार्केटमध्ये जर तो माल पाठवला तर आम्ही तिथे मार्केटवाल्यांना विचारतो की त्या रॅपरचा नंबर काय. समजा त्या रॅपरचा नंबर 5 आहे, मग आम्ही 5 नंबरचा फार्म कोणाचा आहे? करण रोजेस आहे. मग करण रोजेला सूचना करतो की तुम्हाला मार्केटवरून अशी कंपनी आलेली आहे, त्या मालाची तुम्ही काळजी घ्या आणि त्यांना काय औषध फवारायचं, काय करायचं, त्याची सुधारणा कशी होईल हे पाहिलं जातं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा एक्सपायरी डेटवर डेट टाकता काय? एक्सपायरी डेट नाही टाकत, फक्त आम्ही कोड टाकतो. कोड तुमचा कोड नंबर. तो कोड नंबर म्हणजे आम्हाला माहिती आहे. हां, बरोबर. किंवा तो दिवस किंवा तो महिना नाही का तसं. एक्सपोर्टच्या ह्याला आम्ही तारखा कोडमध्ये तारीखवर हे करतो, कन्वर्ट करतो. हां, बरोबर. आपलं नाव काय? तानाजी शेंडगे. आपण किती वर्ष काम करता येईल? मी 2016 पासून. 16 वर्ष. चला, आभार.